शरद पोंक्षे नावाचा भट म्हणतो की मनुस्मृतीत कोणालाही दुय्यम वागणूक दिलेली नाही. मनुस्मृती जाणणाऱ्यांनी ती वाचलीच नाही. वाचली असती तर ते जाळूच शकले नसते. अर्थात पोंक्षेसारख्या कवडी इतकेही महत्त्व नसलेल्या माणसाच्या अशा विधानांना उत्तर देणे म्हणजे गटारातल्या किड्यांना फुलपाखरू समजून तळहातावर बसवून घेण्यासारखे आहे. पण यावेळी या वराह अवताराच्या वंशजाने हल्ला थेट बाबासाहेबांवर केला असल्याने त्याचे थोबाड बंद करणे आवश्यक आहे. काही जणांना वाटेल की पोंक्षे बिंडोक आहे आणि काहीतरी बरळत असतो. पण मित्रांनो, तुम्ही चूक आहात. पोंक्षे बिंडोक नाही तर बदमाश आहे. आणि तो जे काही बरळत आहे ते जाणीवपूर्वक बरळत आहे. आणि ब्राह्मणी संघटना व त्याच विचारांचे राज्य व केंद्र सरकार यांच्या भक्कम पाठिंब्याच्या बळावर तो असे बाबासाहेब विरोधी उद्गार काढण्यास धजावत आहे. सन 2014 पासून मनुस्मृतीचे समर्थन करणारे वराह, जे त्या अगोदर प्रदीर्घ काळ कुर्मावतारी झोपेत होते, त्यांनी आपले खरे वराह अवतारी रूप दाखवायला सुरुवात केली आहे. त्यात अशी नावे समोर आली आहेत की आपल्यावर शेक्सपियरच्या नाटकातील सीझरच्या तोंडी असलेले "यू टू ब्रूटस" हे वाक्य वारंवार उच्चारण्याची वेळ येत आहे. हा पोंक्षेही त्यातलाच एक. सन 2014 अगोदर गरीब गाय असलेला हा पोंक्षे सत्ता बदलानंतर गावातल्या सांडासारखा मोकाट सुटला आहे. आणि त्याच्या मनात आजपर्यंत असलेली गटारघाण ओकत सर्वत्र सामाजिक रौंदळ माजवत चालला आहे. याला प्रतिबंध करणे आवश्यक आहे. आजपासून जवळपास 100 वर्षांपूर्वी बाबासाहेबांनी मनुस्मृती या विषमतामूलक ब्राह्मण ग्रंथाचे दहन करून मानवतावादी, समतावादी क्रांतीला सुरुवात केली होती. बाबासाहेबांसारख्या महाविद्वानाने जाळण्याआधी या मनुस्मृतीतील कुविचार अनेकदा आपल्या नजरेसमोरून घातले होते आणि आपल्या अनेक भाषणांतून, लेखनातून सातत्याने समाजासमोर मांडले होते. त्यांच्या अनेक ग्रंथांतून मनुस्मृतीतील मानवताविरोधी विचार आपणास वाचावयास मिळतात. आणि हा पोंक्षे म्हणतो की त्यांनी मनुस्मृती वाचली नाही. वाह! त्याच्या या विधानातून त्याचा बाबासाहेबांविषयीचा द्वेष तर झळकतोच, पण त्याच्या ठायी असलेला प्रचंड ब्राह्मणी अहंगंडही झळकतो. वाचनाचा अधिकार तो आम्हालाच, इतरांना तो अधिकार नाही. आणि तसेही शूद्रातिशूद्रांना वाचून त्याचा अर्थ कळणार तो काय? आमच्या ग्रंथांचा खरा अर्थ आम्हालाच ठाऊक असणार, असा अहंगंड पोंक्षे सहित स्वतःला विद्वान समजणाऱ्या बहुतांश ब्राह्मणांच्या मनात असतो. विचार करा की आज संविधानाने दिलेल्या अधिकारामुळे मनुस्मृती सगळ्यांना वाचावयास खुली आहे. इंटरनेटवर कोणीही तिचे PDF वाचू शकतो आणि त्यातील गटारघाण समजून घेऊ शकतो. अशा काळात पोंक्षेसारखे वराह अवतरी भट बाबासाहेबांसारख्या आपल्या महत्तम विद्वानावर त्यांनी मनुस्मृती वाचली नसल्याचे आणि वाचली असती तर जाळली नसती कारण मनुस्मृतीत वाईट काहीच नाही असे धादांत खोटे विधान करत असतील, तर ज्या काळात हे पोचट ब्राह्मणी ग्रंथ आपल्याला वाचण्यास बंदी होती, त्या काळात ही ब्राह्मणी डुकरं आपल्या पूर्वजांच्या मनात किती खोटं पेरत असतील. अशा खोट्या कथा कहाण्यांच्या बळावरच शेकडो वर्षे भटांनी सारा शूद्रातिशूद्र बहुजन समाज अक्षरशः पंगू करून सोडला होता. साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांनाही शूद्र संबोधून आणि त्यामुळे राज्याभिषेक नाकारून भटांनी या मनुस्मृतीचे दाहक चटके देण्याचा प्रयत्न केला होता, हा इतिहास आहे. भटांच्या या खोट्या कपोलकल्पित पोथ्यांना पहिली मानवतावादी विचारांची आग लावली ज्योतिबा फुले या आपल्या क्रांतिपुरुषाने. 150-200 वर्षापूर्वी पुण्यासारख्या भटांच्या राजधानीत त्यांनी भटशाहीला असा काही सुरंग लावला की आजपर्यंत भट ताटून भानावर आलेले नाहीत. त्यावेळी फुलेंनी आपल्या एका अखंडात मनोदय व्यक्त केला होता की जाळावा मनुग्रंथ, शूद्रांना करुणी अनर्थ, मानवता नासविली, वर्णभेदाची माऊली. बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यात जे 3 गुरु मानले त्यात क्रांतिबा फुले यांचाही समावेश होता. आपल्या गुरुची मनुस्मृती जळण्याची इच्छा त्यांच्या महत्तम शिष्याने अर्थात बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंबर 1927 रोजी महाड येथे पूर्ण केली. त्या दिवशी बाबासाहेबांनी मनुस्मृतीला लावलेल्या त्या आगीची धग पोंक्षेसारख्या अनेक भटांना आजही अंतःकरणातून पोळून काढत असल्याने बाबासाहेब आणि त्यांची समतावादी कृती या विरोधात हा पोंक्षे आणि त्याच्यासारखे मनुस्मृती समर्थक भट जाणीवपूर्वक असे काहीतरी बरळत असतात. अर्थात आता या मनुस्मृती समर्थकांना त्यांच्याच शब्दात प्रत्युत्तर देण्यास शिवरायाचे छावे आणि भीमरायाचे बछडे तत्पर आहेत, हे या वराह वंशजांनी ध्यानात घ्यावे. जय भारत.